निवड झालेल्यांची नावं एकदा द्या माझ्याकडे, मी घेतो यांच्याकडून. चार पाच सहा सात आठ नऊ 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27. आपल्याकडे एकूण 25 बक्षिसं होती. आता आपण 27 जणी फायनलला घेतले तर मोरे ज्वेलर्सचे मालक काकासो मोरे यांनी येऊन सांगितलं की आता एवढ्या जणी आल्यात 27 जणी तर 2 जणी बाद नका करू. त्या 2 जणी आहेत तर त्यांना आपण पायातल्या जोडव्या देऊयात. म्हणजे इतक्या मोठ्या मनाचे मालक एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ देत. म्हणजे कोणाला वाईट नको वाटायला मी फायनलपर्यंत गेले आणि मला बक्षीस नाही मिळालं. तर बक्षीस प्रत्येकीला मिळणार आहे. पण जी खरोखर हार्ड वर्किंग असेल तिला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळणार आहे. बक्षीस पहिल्या 5 क्रमांकाला 5 मानाच्या पैठण्या, नंतरच्या 10 क्रमांकास 10 सोन्याची नथ आणि नंतरच्या 12 क्रमांकास चांदीच्या जोडव्या. काय शंका आहे? ओके, हे बाजूला काढा आदित्य, हे बाजूला घ्या. थांबा, हे काढायला होतं एक दिवस लागलीच. ताई तुम्ही या 2 चिठ्ठ्या याच्यामध्ये टाका. तुम्ही या ताई, प्रत्येकीने 2-2 चिठ्ठ्या याच्यामध्ये काढून टाकायच्या. हां, 2-2 प्रत्येकीने चिठ्ठी यामध्ये काढून आपापल्या जागेवर थांबायचं. चला, या ज्या लकी ड्रॉ आहे त्याच्यामध्ये आपण जे 51 काय देतोय, 51 चांदीचे जोडवे लकी ड्रॉ पद्धतीने आपण जे देणार आहोत ते 51 चांदीचे जोडवे आपण या ठिकाणी देतोय.
आता 27 दोन्ही 54. चला तुम्ही एक एकच काढा, एक एक एक, ठीक आहे. दोन दोन खालून काढा, व्यवस्थित नाव यायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे लकी ड्रॉ काढण्याचा मान आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे. चला होय बाई, तुझ्या घरच्याचं नाव काढून टाक हुडकून. हां घ्या सेटअप. ओके ओके चला. चला द्या पटकन. हिना भाभी हसो मत है. शेवटच्या तिघीने एक एकच काढा. पण त्यात आणि भांडणं लावची परत दोन दोन काढून. आपल्या ज्या 51 चांदीच्या जोडव्यासाठी जे बक्षीस आहेत त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी 51 चिठ्ठ्या या ठिकाणी काढल्यात. वेळेअभावी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही, त्यामुळे चिठ्ठ्या आम्ही काढून ह्याच्यामध्ये ठेवतोय. ज्यांना मिळाले त्यांना फोन करून सांगितलं जाईल. पॅक करा, हे बाजूला ठेवा. आपण फायनलकडे आलोय. तर फायनलकडे जाण्यापूर्वी आजचा हा जो कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आपल्या मायनीमध्ये होतोय, मोरे ज्वेलर्स यांच्या वतीने होतोय आणि इतका छान तुम्हाला सगळ्यांना हसण्याची संधी मिळाली, खेळण्याची संधी मिळाली. तर हा लकी ड्रॉ असेल. तुम्ही आमच्या मोरे ज्वेलर्सचे ग्राहक आहात का नाही माहीत नाही, पण इथून पुढं ग्राहक व्हा. आणि कसं वाटलं एकंदरीत आणि आमच्या ज्वेलर्सबद्दल प्रत्येकीने 2-2 मिनटं सांगायचं. पिटके मॅडम कैसा लगा सांगू 2-2 मिनिट मी लगेच. हा कार्यक्रम जो मोरे ज्वेलर्स यांनी जे आयोजित केलेला आहे, खरं तर हा कार्यक्रम आम्ही फक्त होम मिनिस्टर हा टी व्हीवरतीच बघत होतो आणि असं वाटायचं की आदेश बांदेकर म्हणजे तुम्हाला पाहिल्यानंतर जरा एक तसंच वाटलं मला की ते नाहीत आदेश बांदेकर, म्हणजे त्यांना आपल्याला भेटता आलं नाही, खरं त्या रूपाने तुम्ही आम्हाला भेटला. आणि धन्यवाद मोरे ज्वेलर्स यांचं की त्यांनी हा एवढा सुंदर कार्यक्रम मायनीमध्ये आयोजित केला आणि सर्वांना आम्हाला त्यात सहभागी होता आलं. खूप धन्यवाद सर तुम्हाला. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि असेच कार्यक्रम परत परत आयोजित करायचं आहे का त्यांनी? तुम्ही येणार का सगळ्या? हो अवश्य अवश्य. बोला. ये काय बोलू, शिवाय दे मला. मोरे ज्वेलर्स यांनी कार्यक्रम ठेवला, खूपच छान ठेवला. असेच होम मिनिस्टर दरवर्षी झाले तरी सर्व महिला तयार होतील. वा वा. दरवर्षी खरेदी करा, दरवर्षी कार्यक्रम. हां आपल्यासारखं घरातलं बसलेल्या महिलांना ही कार्यक्रम खूप चांगला आहे. आणि मोरे ज्वेलर्स त्यांना खूप खूप धन्यवाद माझ्याकडनं. क्या बात आहे. वा वा. एकदा जोरदार टाळ्या तोडक्या मोडक्या शब्दात. हां मोरे ज्वेलर्स यांनी चांगला कार्यक्रम ठेवला असून हसू तेवढी त्यात नकोस. सगळ्यात आनंद होत आहे. असाच त्यांनी कार्यक्रम इथून पुढे पण ठेवावा आणि महिलांनी प्रत्येक महिलाने ज्वेलरीमध्ये जाऊन खरेदी करावी. आनंद आहे. वा 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 वा. जोरदार टाळ्या. सगळ्यात पहिल्यांदा अगोदर मोरे ज्वेलर्स सरांना आमचं आम्ही थँकफुल आहे त्यांचे, कारण त्यांनी आमच्या म्हणजे घरात ज्या बसणाऱ्या महिला आहेत त्यांना म्हणजे एक उत्साह त्याच्यात निर्माण व्हावा म्हणून त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. आणि त्यानंतर तुमचं थँकफुल आम्ही, कारण जसं मॅडम म्हणतात आदेश बांदेकर सरांसारखं तुम्ही जे आम्हाला वाटतंय म्हणजे तुम्ही हे केलं आहे आमच्यासाठी प्रोग्राम हे केला, अरेंज केला आहे. आणि सगळ्यांच्याच म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्यांना एक वेगळंच वातावरण आज निर्माण झालं आहे. एकदम सगळ्यांनी मनसोक्त आनंद आम्ही लुटला आहे, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. थँक्यू. बोला. सगळ्यात पहिल्यांदा मोरे ज्वेलर्स सरांचे
हार्दिक अभिनंदन. त्यांनी आम्हाला म्हणजे स्टेजचं डेअरिंग आम्हाला आत्तापर्यंत कधीच माहिती नव्हतं. ते फर्स्ट म्हणजे आम्हाला एकदम एवढं मनसोक्त आनंद लुटता आला आणि हसून असं वाटत नव्हतं की आपण एवढं हसू शकतो. हसून हसून अक्षरशः आमच्या पोटात दुखायला लागलं. क्या बात. खरंच खरंच फार म्हणजे त्यांचे मनपूर्वक म्हणजे आभार मानते मी. आम्ही आतापर्यंत कधीच म्हणजे स्टेज डेअरिंग केलं नव्हतं, ते आता आम्हाला त्यांच्यामुळं भावलं. क्या बात Thank you, आहे. sir. वा वा वा. बोला. नगर रडू नकोस. हा. बोल क्या. छान कार्यक्रम कसा वाटला एवढंच सांगा. छान वाटला. मोरे ज्वेलर्सवाल्यांना थँक्यू. आणि मी काय घोडं मारलंय तुमचं. हा बोला ताई. हो बोला. बक्षीस देणार नाही घरी पाठवून. कसं वाटलं. छान वाटलं एवढंच बोला. हा छान वाटला कार्यक्रम. धन्यवाद. धन्यवाद. बोल नाकापेक्षा मोती जड. आतापर्यंत कधी स्टेजवर यायची कधी डेअरिंग झाली नव्हती, पण आज फर्स्ट वेळ मायनीत पुनर्वसन झालेलं आहे आमचं. पण पुनर्वसनमध्ये झाल्यापासून आज पहिल्यांदा स्टेजवर आहोत, त्यामुळं खूप खूप आनंद होता. आणि मोरे ज्वेलर्स काकांना माझा धन्यवाद. क्या बात आहे. वा वा. एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. हा बोला. हाय. थँक्यू. थँक्यू. कुणाला. हा मोरे ज्वेलर यांना थँक्यू, कारण त्यांनी त्यामुळं आम्हाला व्यासपीठ मिळालं. आणि नितीन भाऊजींनी आतेश बांदेकरांचं उणीव भरून काढलेले आहे, त्याबद्दल त्या नितीन दादांचा खूप धन्यवाद. त्या आदेश बांधेकरला उचकीच लागत असेल नाही का. हा फोडायची नाही, हातात धरून ठेवा. पिचेला गटा गटा. मोरे ज्वेलर्स यांनी खूप छान कार्यक्रम आयोजित केलेलं. त्यानिमित्तानं महिलांना एक आनंद घेण्याची संधी मिळाली. मी आधीपासूनच त्यांची ग्राहक आहे. माझ्या लग्नातलं गंठण वगैरे त्यांच्याच ज्वेलर्समधून करण्यात आलेलं. इथून पुढेही आम्ही त्यांचेच ग्राहक राहणार आहोत. आणि त्यांनी आज खूप छान कार्यक्रम केला, त्याबद्दल त्यांचे मी आभारी आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या. वा वा. बोला. मोरे ज्वेलर्स यांचे पहिल्यांदा आभार. तुमचे पण. आम्हाला इथं कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल, हे घेतल्याबद्दल आभार. झालं. छान छान. कधी बोलला नाही पण धाडच झालं का नाही. हा कार्यक्रम मला खूप आवडला आणि मोरे ज्वेलर्सचं आभार मानते. हा कार्यक्रम आम्हाला खूप भारी वाटला. खूप एन्जॉय आम्ही केलं या कार्यक्रमात. मोरे ज्वेलर्सतर्फे मी त्यांचे आभार मानते. क्या बात आहे. वा. मोरे ज्वेलर्स यांचं मनापासून आभार मानते. थँक्यू. थँक्यू म्हणते मी पण. हां मोरे ज्वेलर्स यांचे मी खूप आभार मानते. त्यांच्यामुळे आम्हाला खेळण्याची संधी मिळाली आणि तुम्ही खेळ चांगल्या प्रकारे घेतल्याबद्दल तुमचं पण धन्यवाद. क्या बात आहे. बोला. प्रत्येक महिला दिनाला हा कार्यक्रम वर्षानुवर्ष मायनीत व्हावा हीच आमची अपेक्षा. वर्गणी काढूया सगळी. देणार की. आणि मोरे ज्वेलर्सवाल्यांचे उड्या मारून कसं वाटलं. थँक्यू मोरे ज्वेलर्स अँड थँक्यू. मोरे ज्वेलर्सचं खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप धन्यवाद. क्या बात. मोरे ज्वेलर्सचा आभार. आणि इथून पुढची खरेदी आम्ही मोरे ज्वेलर्समधूनच करू. क्या बात आहे. वा 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 वा. आपला एक कस्टमर वाढलं तरी कार्यक्रम सार्थक झालेला आहे. काय टेन्शन नाही. मोरे ज्वेलर्स यांचं खरंच आभार. आणि सर तुमचे जे स्किल आहे एकदम कॉमेडीचं पण, आणि तुम्ही जे हजीर जबाबी आहात त्याचं खरंच खूप खूप कौतुक. खरंच खूप छान वाटलं. आणि असेच कायम कार्यक्रम होत राहावेत अशी मोरे ज्वेलर्सला विनंती आहे. क्या बात आहे. वा. मोरे ज्वेलर्सला खूप खूप थँक्यू आणि तुम्हालाही धन्यवाद. ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायला लावल्यामुळे मोरे ज्वेलर्सचं खूप खूप आभार. भाऊजी स्पेशली तुम्हाला थँक्यू. थँक्यू सो मच. लाजलो बाई मी. मोरे ज्वेलर्सचे मालक पिंटू चाचा मोरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. क्या बात आहे. वा वा. त्यांच्यामुळे आज कार्यक्रमाला येण्याची संधी भेटली. आणि नितीन गवळीकर सरांचा हा माझा दुसरा कार्यक्रम आहे आणि मी तो अटेंड करेल दरवेळी. थँक्यू. थँक्यू थँक्यू. मोरे ज्वेलर्सचे सर्वेश्वरा मालक
पिंटू चाचा म्हणजेच काका मोरे यांना वाढदिवसाच्या प्रथम मी शुभेच्छा देते. आणि त्यांनी जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमाची खरं तर मायनीतल्या महिला खूप दिवसापासून वाट बघत होत्या की आपल्याकडे होम मिनिस्टर केव्हा येते. तर त्या कार्यक्रमाचं आज सार्थक झालं आणि इथून पुढे हा कार्यक्रम असाच दरवर्षी व्हावा. आणि खरेदी आम्ही सगळेजण, आता या महिलांनी तर सांगितलंच, आम्ही सगळेजण खरेदी त्यांच्या दुकानातून करू. एखादी आली ना दुसरीकडे खरेदी करून तिच्या नरड्यावर बसायचं परत, असं नाही होणार. आता काय बोलू, सगळ्यांनीच तर सगळं बोलून टाकलंय. आता फक्त एवढंच बोलते, माइंड ब्लोईंग, ऑसम आणि एकदम कडक. क्या बात आहे, एकदम कडक. यो तर निश्चित पुढच्या वर्षी आपण हा कार्यक्रम परत एकदा घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्हाला एक छोटीशीच गोष्ट करायची आहे की मोरे ज्वेलर्समध्ये खरेदी करायची आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला मला भेटायचं असेल तर मोरे ज्वेलर्समध्ये नक्की खरेदी करा. प्रत्येकाला एक पाण्याची बॉटल दिलेली आहे. तर तुम्हाला जी पाण्याची बॉटल दिली आहे ती बॉटल तुम्हाला समोर अशी पकडायची आहे. पकडा अशी वरती, हां, टोपणारा धरायचा. अय उलटं कुठं धरतयस? नापास झालतच काय 10वीत? हां, असं धरा. हां, ते काय पदरचं काय, तुला काय टेन्शन आहे का? त्याचं ते राहतं तिकडं. हां, धरा असे. आता नियम लक्षात घ्या, पाण्याची बाटली खांद्याच्या वरती धरायची, इथून वरती, आणि हातामध्ये बेंड करायची नाही, ताठ धरायची. जिचा हात बेंड असेल ती आउट होईल, जिचा हात खांद्याच्या खाली येईल ती आउट होईल. खाली घ्या हात, खाली. जिचा हात खांद्याच्या खाली येईल ती आउट, जिचा हात असा बेंड होईल ती आउट. जी शेवटपर्यंत असा धरून राहील तिचा पहिला नंबर, सेकंड लास्ट दुसरा, तिसरा, चौथा. जी पहिला आउट होईल तिचा 27वा नंबर, 26वा, अशा पद्धतीनं जी शेवटपर्यंत राहील ती विनर राहील. कळालं? सोप्पा आहे? अवघड आहे का? नाही. जरा बघायला एक दोघं जण, स्वप्नील, आकाशवरती या. कळालं? एकदा धरून दाखवा. कळालंय का बघू? असं धरायचं नाही, असं वरती धरायचं, खांद्याच्या वरती. कोण उजवा असेल तर उजवं, कोण चपणं असेल तर चपणं. एकाच हातानं दुसरा हात मागे असा घ्यायचा. चला, दुसरा हात मागे. हा, करूया सुरुवात. जरा ताई तुम्ही सरका इकडं, तुम्हाला दिसतंय? मान्यवरांना दिसतंय? ठीक, ओके. हा, जरा जरा लांब लांब थांबा. हा, सरका. येस, हा, सरका जरा. परत हिच्या हिनं मला ढकललं आणि तिनं पाडलं असलं करायचं नाही अजिबात. आणि मी जो नंबर सांगेन तिनं आपापला नंबर लक्षात ठेवायचा. ठीक आहे? रेडी? मॅडम तुम्ही वही घेऊन या, वही घेऊन या. इथंच वरती या, तुम्ही या इकडं. हे आपण नंबर वाईज उभा केलेले आहेत. ज्यांच्या हातची पडेल त्यांच्या नावासमोर नंबर लिहा फक्त. हे नंबर वाईज उभा केलेत मॅडम. ज्यांच्या हातातनं पडेल त्या नंबरला फक्त पुढे नंबर लिहा. ठीक आहे? रेडी? खेळ कळाला? कशी धरणार दाखवा. हात ताट, एवढं वर जायची काय गरज नाही ढगात, खांद्याच्या वरती फक्त पाहिजे ना. परत का मी वरती धरली होती, तिनं खाली धरली होती, तिनं इथं धरलं आणि त्यावर झालं आणि यावं झालं, चालणार नाही. ठीक आहे? जिना असं पकडेल किंवा अशी पकडेल ती आउट होईल, अशी वरती धरायची. ठीक आहे? रेडी? करूया चालू. 5 बोटानं पकडेल तरी चालते. ठीक आहे? रेडी? अशी धरली तरी चालेल, काय अडचण नाही. फक्त जे टोपण आहे तिथं पकडायचं. हा, असं पकडा. हा बघा, तुम्ही असं पकडलं तर तुमच्या 3च बोटाची ताकद लागणार, असं पकडलं तर 5 बोटाची ताकद लागेल. हा हा, चालतंय. वरती पकडायचं, असं खाली पकडायचं नाही. रेडी? करूया सुरुवात. कसंही पकडलं तर तुमची ताकद पणाला लागणार आहे, त्यामुळे काय अडचण नाही. रेडी? एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपला आता फायनल राऊंड होतोय. 1 2 3 स्टार्ट. पकडा. दुसरा हात मागे, दुसरा हात मागे. जे हात पुढे गेल ते आउट. दुसरा हात पुढे घ्यायचा नाही. हात बेंड करायचा नाही, हात बेंड नको. जरा खाली, खांद्याच्या खाली हात घ्यायचा नाही, खांदा असा सवर करायचा नाही. क्या बात है?
मागे टेकन लावायचं नाही, असं हात मागे. नाव काय? जिचे हातात बॉटल पडेल किंवा ज्या होईल तिनं आपलं नाव पिक करून घ्यायचं. बघूया आता फायनल कोण जिंकतंय, कोण होणार मायनीची होम मिनिस्टर. या चला या इकडं त्यांच्या नावासमोर नंबर द्या. कोपरा बेंड करायचा नाही. लक्ष ठेवा स्वप्न. चला 26 नंबर. काही साईजच तेवढी तुझी, आता खाऊले परत. नंबर वाईजच थांबाल. 28, 27, 26 असे. हा तुम्ही अलीकडे हा. चला आपापल्या बॉटल जमा करून घ्या. या 25. खांद्याच्या खाली चालणार नाही. एकेकीच्या डोळ्यातनं पाणी येणार आहे, लक्षात ठेवा. दुसरा हात हलवायचा नाही. आता खरी कसरत आहे, डोळ्यातनं पाणी येणार आहे. चला या 24 नंबर. चला 23 नंबर. खांद्याच्या खाली चालणार नाही. चला
थांबा. ह्याची साईज काय आहे? ह्यानं त्याला हरवले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पहिला नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर. इकडे या की. त्यांनी नंबर सांगितला नाही, त्यांनी बाजूला व्हा. मी बक्षीस देणार नाही अजिबात. या माऊली इथे या तुम्ही. हा? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 या सगळ्यांना चांदीची फॅन्सी जोडी मिळाली. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 सेम बक्षीस आहे तुम्हाला. प्रत्येकीला सोन्याचे नथ मिळाले. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. 1 2 3 4 5 5 मानाच्या पैठण्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आता जरा मागे सरका. समान बक्षीस असल्यामुळे सॉर्ट आउट व्हायचं एवढा टेन्शन नाहीये. सरका आता आमच्या बाटल्या त्या घरी घेऊन जातील. माऊली जरा सरका तुम्ही आता. सरका इकडं माऊली. मी पिंटू चाचांना विनंती करतो की आपण स्टेजवरती या. पिंटू चाचा यांच्या मिसेस सरकाताई, तुम्हाला जेसीबी आणू सरकवायला. यांना विनंती करतो आपण स्टेजवरती या. सरका माऊली या. सर ना सरका मॅडम. ज्यांचे हात दुखलेत त्यांनी या अंगावर झोपू नका, दुसऱ्या अंगावर झोपा. मला पण शिवाय देऊ नका अजिबात. तर अशा पद्धतीने आजच्या या कार्यक्रमाच्या खऱ्या मानकरी, पैठणीच्या 5 मानकरी आणि इतर बक्षीस विजेत्या यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोबतच आपण आता आपल्या पहिल्या 4 क्रमांकाचे 4 लकी ड्रॉ काढतोय. तर ते काढत असताना मी पिंटू शेटना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवरती यायचं आहे. पिंटू शेटच्या मिसेस मीनाक्षीताई यांना विनंती करतो आपण स्टेजवरती यायचं आहे. काय अजून बाकीचे मान्यवर असतील त्यांनाही विनंती आपण स्टेजवरती या. कसं काय जमलं तुम्हाला? म्हणजे एवढं काय, तुम्ही टीचर आहे? तुम्ही टीचर आहे पण माझ्या ह्या हाताची ट्रीटमेंट चालू आहे. खूप हात दुखतोय. मलाच कळलं नाही मी एवढा वेळ कसं काय धरू शकले. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. मलाही मणक्याचा प्रॉब्लेम आहे. मणक्याचा ना हाताचा काय संबंध? हाताचा ऐका ना, त्यामुळे पूर्ण हा भाग माझा दुखतोय. मी आज दवाखान्यात जाणार होते. हा. पण मी म्हटलं जर गेले मला यायला उशीर झाला तर, म्हणून मग म्हटलं. आणि माझ्या ध्यानी म्हणे नव्हतं मला भेटेल हे. होय ना. दवाखान्यात गेल्यावर खरंच आमच्याकडे मागू नका मिस झालं. नाही कसं जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत माऊलीसाठी. 3रा क्रमांक. माझं पिशवीचं ऑपरेशन झालंय. 1 हा. महिना 15 दिवस झाले. तरी तुम्ही खेळा. वा वा. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या स्पिरिट साठी होऊन जाऊ देत. डबल डबल खेळतय. हा काय कसं काय? बरं आहे काय? जेवला? किती समोस खाल्ले? एकच खाल्ला. हा कसं काय एवढं शेवटपर्यंत? तुमचा शो चालू व्हायच्या अगोदर म्हणजे करेक्ट 5ला आम्ही इथं आलोय. सगळ्यांच्या अगोदर आम्ही आलेलो. मी बघितलंय. हा, बरोबर बघितलं ना. त्यामुळे आम्ही म्हटलेलं पैठणी घेऊनच जाणार. सगळ्यात आधी आलो तर घेतल्याशिवाय जायचं नाही, नाहीतर नवरा मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणणार भटक भावाने आधी गेल्यास गावाच्या आणि गावाच्या मागणं आल्याने मोकळीत आल्यास म्हणणार. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्या क्रमांकाच्या 5 पैठण्या सोन्याच्या नथसाठी 10 विजेत्या आणि 12 चांदीच्या जोडव्यांसाठी छान अशा आपल्या सगळ्या मान्यवर वहिनी माता भगिनी भेटल्यात. तर ह्या बाकीचे आपले 4 लकी ड्रॉ काढूया. पिंटू शेट हे 4 काढूया का? सानिका एक डान्स करायचा तुमचा. या इकडं. जेवला काय? पाहुणं जेवला काय? कोणी काय नाही खाल्लं, मी बी नाही काय खाल्लं. जेवला काय? चेष्टा करतेस होई. नाव वाचायचं त्याच्यातली चिठ्ठी काढून.
चौथ्या क्रमांकाचं बक्षीस LED TV, बरोबर आहे का? सरका जरा कळ ना मला. हां 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 LED TV आहे. सांगा नाव कोणाचं आहे? सौ कलावती अर्जुन शिंदे मोराळे. सौ कलावती अर्जुन शिंदे मोराळे यांना बक्षीस मिळालंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. LED TV त्याच्यातच ठेवा. या तुम्ही. मणक्याचा त्रास होतो या. हा विलास सिद्धराम मोरे निमसोड. विलास सिद्धराम मोरे निमसोड. निमसोड. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. या मला दिसत नाही ना चष्मा. दिसत नाही. देवेंद्र कुमार तुकाराम खांडेकर, सूर्याची वाडी, बरोबर आहे ना? आणि ॲक्टिवा 4G पहिल्या प्रथम मानाची पैठणी ज्यांना मिळाली आहे त्यांच्या शुभ हस्ते त्यांच्या मुखातून पहिलं नाव श्री माणिक दुर्योधन काटकर कुकुडवाड. श्री माणिक दुर्योधन काटकर कुकुडवाडचे आहेत आणि एकही कुकुडवाडची चिठ्ठी निघाली नाही मागापासून, पण पहिला नंबर फक्त त्यांना मिळालाय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत त्यांच्यासाठी. आपल्या ओळखीचे कोणी असतील हे बक्षीस मिळालेले तर त्यांना फोन करून सांगा आणि त्यांनी आपलं बक्षीस घेऊन जायला हरकत नाही. आणि आज जो कार्यक्रम झालाय तो पृथ्वीराज स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईव्ह झालेला आहे. त्याच्यावरती तुम्ही घरी गेल्यावर बघू शकता. आणि हो दे हो दे हो दे. बक्षिसा स्टेजवरती घ्या तोपर्यंत. जरा मॉनिटरचा आवाज वाढवा. हॅलो हॅलो हॅलो. मॉनिटरचा आवाज वाढवा. हॅलो. हा आज जो कार्यक्रम या ठिकाणी झाला तो कार्यक्रम पृथ्वीराज स्पोर्ट्स लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईव्ह दाखवण्यात आला होता. तो घरी जाऊन तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर यातील काही मनोरंजक क्षण मी माझ्या नितीन गवळी नावाच्या यूट्यूब चॅनलला टाकणार आहे. तेही तुम्ही बघा. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आठवणीनं. तर या ठिकाणी आपण 27 नंबरपासून ते पहिल्या नंबरपर्यंत बक्षीस देऊयात. तर 27 क्रमांकाचं बक्षीस मी विनंती करतो आपल्यापैकी कोणीतरी एकाने द्या. आणि हे बक्षीस देण्यापूर्वी या ठिकाणी आदरणीय पिंटू चाचा यांचा वाढदिवस आज आहे आणि या वाढदिवसाचा म्हणजे यासारखा चांगला निमित्त असू शकत नाही. त्या वाढदिवसाचा केक या ठिकाणी आपण कापून वाढदिवसाचं सेलिब्रेशन करून मग बक्षीस आपण या ठिकाणी देऊया. आपण सगळेजण या ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. केक असेल तर पटकन घेऊन या स्टेजवरती. हा आता करते लगेच या. एक डान्स घेऊया आणि मग केक कापूया. चला या एक डान्स घेऊया मग केक कापूया.